स्विंग ट्रेडिंगची संपूर्ण माहिती मराठीत. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? स्विंग म्हणजे झोक्याप्रमाणे पुढे किंवा मागे जाणे. ज्याप्रमाणे झोका पुढे आणि मागे जातो त्याचप्रमाणे शेअर मार्केटसुद्धा वर खाली होत असते. ज्यावेळी मार्केट खाली येते त्यावेळी आपल्याला चांगले फंडामेंटल असलेले शेअर्स स्वस्तात मिळतात. असे शेअर आपण खरेदी करून ज्यावेळी मार्केट वर जाते त्यावेळी ते विकून चांगला नफा मिळवता येतो. या प्रक्रियेलाच स्विंग ट्रेडिंग असे म्हटले जाते. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे ढोबळमानाने 2 प्रकार पाडले जातात. इंट्राडे ट्रेडिंग, डिलिव्हरी ट्रेडिंग. डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये आपण आज घेतलेले स्टॉक 1 किंवा जास्त दिवसापर्यंत होल्ड करू शकता आणि आपल्याला ते हवे तेव्हा विकू शकता. स्विंग ट्रेडिंग हा डिलिव्हरी ट्रेडिंगचा एक प्रकार आहे. यामध्ये ज्या स्टॉकचे फंडामेंटल चांगले आहे असे स्टॉक निवडले जातात आणि टेक्निकल चार्ट पाहून त्यामध्ये एंट्री घेतली जाते. स्विंग ट्रेडिंगमध्ये असे स्टॉक टार्गेट केले जातात ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे पण सध्या ते काही कारणास्तव खाली आलेले आहेत. फंडामेंटल चांगले असल्यामुळे ते स्टॉक भविष्यात नक्कीच वर जातात. शेअर खरेदी केल्यानंतर त्याचे एक टार्गेट निश्चित केले जाते आणि ते टार्गेट मिळाल्यावर तो शेअर विकला जातो. वेगवेगळ्या ट्रेडरप्रमाणे वेगवेगळे टार्गेट सेट केले जातात. कोणी 5% टार्गेट सेट करतो तर कोणी 10% टार्गेट सेट करतो तर कोणी टेक्निकल चार्ट पाहून आधीच्या स्विंग हायचे टार्गेट सेट करतो. प्रॉफिट बुक करण्याचा कालावधी 2 दिवसापासून ते 3 महिन्यांपर्यंतचा असू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजू या रिलायन्स आणि ABC नावाच्या 2 कंपन्या आहेत. ABC नावाची कंपनी तुलनेने नवीन आहे पण सध्या ती मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत आहे तर रिलायन्स कंपनी काही कारणास्तव खाली आलेली आहे. अशा वेळी आपण कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य द्याल? जर मार्केटमध्ये एखादा नवीन ट्रेडर असेल तर तो कदाचित ABC नावाच्या कंपनीला प्राधान्य देईल पण अनुभवी ट्रेडर्स हे नेहमी रिलायन्सला प्राधान्य देतील कारण त्यांना माहीत आहे रिलायन्स कंपनीचे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत आणि सध्या जरी कंपनीचा शेअर खाली आलेला असला तरी भविष्यात तो नक्कीच वर जाणार आहे आणि हा शेअर खाली आलेला आहे म्हणजेच तो स्वस्तात मिळत आहे आणि खरेदीची ही चांगली संधी आहे. मार्केटमध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक निवडायचा कसा? असे स्टॉक निवडण्याचे बरेच प्रकार आहेत पण त्यातील काही महत्त्वाचे आणि सारखेच मुद्दे आपण विचारात घ्यायला हवेत. 1. कंपनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे किंवा असले तरी ते फार थोडे असावे. 2. कंपनीच्या प्रगतीचा आलेख हा नेहमीच चढता असावा. 3. कंपनीला मागच्या काही वर्षांमध्ये सातत्याने नफा झालेला असावा. 4. कंपनीचा EPS आणि PE रेशो हा त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत जास्त असावा. वरील सर्व माहिती ही आपल्या फंडामेंटल ॲनालिसिस विभागात दिलेली आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये फंडामेंटल ॲनालिसिसच्या जोडीला टेक्निकल ॲनालिसिसची सुद्धा साथ दिली जाते. ज्यावेळी एखादा फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीचा स्टॉक काही कारणास्तव खाली येतो त्यावेळी टेक्निकल ॲनालिसिसनुसार तो एखादा सपोर्ट लेवलला येण्यापर्यंत वाट पाहिली जाते. जर असा स्टॉक एखाद्या स्ट्रॉंग सपोर्ट लेवलला आला तर त्यामध्ये पुन्हा खरेदी चालू होते. मोठमोठे इन्व्हेस्टर अशा संधीची वाट पाहत असतात आणि त्यांनी आपली खरेदीची ऑर्डर आधीच सपोर्ट लेवलला लावून ठेवलेली असते. त्यामुळे स्टॉक ज्यावेळी सपोर्ट रेषेला स्पर्श करतो तिथून तो वर जायला चालू होतो. अशावेळी काही बुलिश कॅन्डल स्टिक पॅटर्नसुद्धा तयार होतात जसे की हॅमर, पिन बार, मॉर्निंग स्टार, डोजी, बुलिश एंगलफिंग इत्यादी. त्यानुसार टेक्निकल ॲनालिसिस प्रमाणे एक एंट्री पॉईंट निश्चित करून स्टॉकमध्ये खरेदी केली जाते. वरील सर्व पॅटर्न हे आपल्या टेक्निकल ॲनालिसिस विभागात सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत. स्विंग ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे कोणते? स्विंग ट्रेडिंगचे फायदे. 1. इंट्राडे ट्रेडिंग
मध्ये जे टार्गेट सेट केले जाते ते त्या दिवशी मिळेलच याचा काही भरोसा नसतो. कारण पण आपल्याला प्रॉफिट झाला काय किंवा लॉस झाला काय, इंट्राडेमध्ये ठरलेल्या वेळेत स्टॉक विकावा लागतो. पण स्विंग ट्रेडिंगमध्ये असे नाही. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण स्टॉकचे पूर्ण पैसे भरून डिलिव्हरी घेतलेली असल्यामुळे तो स्टॉक ठराविक वेळेत विकण्याचे बंधन नसते आणि आपण आपले टार्गेट पूर्ण होईपर्यंत तो स्टॉक होल्ड करू शकता. म्हणजे त्यामध्ये आपले टार्गेट मिळण्याची शक्यता इंट्राडेच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते. 2. इंट्राडेमध्ये आपली एंट्री ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला त्या स्टॉकवर कायम नजर ठेवावी लागते. जर आपण घेतलेला स्टॉक आपल्या विरुद्ध दिशेने जाऊ लागला तर आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यामुळे आपण टेन्शनमध्ये येतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला स्टॉकवर नजर ठेवावी लागत नाही. आपली बाय ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण फक्त टार्गेटसाठी वाट पाहता. जरी मार्केट खाली आले तरी जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला लॉस होत नाही. अशा वेळी आपण ॲव्हरेजिंग करून तो स्टॉक होल्ड करू शकता आणि आपल्या टार्गेटलाच विकू शकता. 3. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण फक्त असे स्टॉक निवडतो ज्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत. असे स्टॉक काही कालावधीसाठी जरी खाली आले तरी नंतर ते निश्चितच वर जातात. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण स्टॉकची डिलिव्हरी ही पूर्ण रक्कम देऊन घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत आपले टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ते स्टॉक होल्ड करू शकता. म्हणूनच स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला नुकसान होण्याची शक्यता फारच कमी असते. 4. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला बुल रनचा पुरेपूर फायदा घेता येतो. उदाहरणार्थ, जर एखादा स्टॉक बुलिश असेल तर तो बरेच दिवसापर्यंत वर जाण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण बुल रनचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. जर एखाद्या स्टॉकमध्ये चांगली बातमी आली तरी तो स्टॉक बरेच दिवस अप ट्रेंडमध्ये राहतो आणि जर तो स्टॉक आपण घेऊन ठेवलेला असेल तर त्यामध्ये आपल्याला जबरदस्त नफा होण्याची शक्यता असते. 5. जर स्टॉक मार्केटमध्ये आपण नवीन असाल तर स्विंग ट्रेडिंग आपल्यासाठी खूपच फायद्याचे ठरते. कारण यामध्ये इंट्राडे ट्रेडिंगच्या तुलनेत रिस्क जवळपास नसते किंवा खूप कमी असते. त्यामुळे जर आपण मार्केटमध्ये नवीन असाल तर आपण स्विंग ट्रेडिंगपासून सुरुवात करण्याचा सल्ला दिला जातो. 6. जर आपण बँकेत पैसे ठेवले किंवा त्या पैशाची FD केली तर आपल्याला वर्षात जास्तीत जास्त 6 ते 7% एवढाच व्याजदर मिळतो. पण योग्य स्टॉक निवडून जर त्यात स्विंग ट्रेडिंग केले तर वर्षाला जवळपास 15 ते 20% आपल्याला परतावा मिळू शकतो. म्हणूनच स्विंग ट्रेडिंग हे फायद्याचे ठरते. स्विंग ट्रेडिंगचे तोटे. 1. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण खरेदी केलेले शेअर बऱ्याच कालावधीसाठी वर जाण्याऐवजी एकाच ठिकाणी राहू शकतात. त्यामुळे आपले पैसे अमर्यादित कालावधीसाठी गुंतून राहण्याची शक्यता असते. 2. स्विंग ट्रेडिंगमध्ये संयमाला खूप महत्त्व आहे. बऱ्याच वेळा आपण खरेदी केलेले शेअर्स हे लगेच लॉसमध्ये दिसू लागतात. अशावेळी उतावेळपणाने मार्केटमधून बाहेर पडल्यास आपले नुकसान होण्याची शक्यता असते. 3. स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉक निवडणे बाबतीत जर आपला अंदाज चुकला तर आपल्याला तो शेअर बऱ्याच जास्त कालावधीसाठी होल्ड करावा लागतो. त्यामुळे कमी अवधीत प्रॉफिट मिळण्याची शक्यता दुरावते. 4. फंडामेंटल ॲनालिसिस हा स्विंग ट्रेडिंगचा पाया आहे. जर फक्त टेक्निकल ॲनालिसिस करून स्विंग ट्रेडिंगमध्ये एंट्री केली तर आपले निर्णय चुकून आपले पैसे व मर्यादित कालावधीसाठी अडकून पडू शकतात. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला आपली पोझिशन लॉसमध्ये एक्झिट करावी लागते. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे निवडावेत? स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला असे स्टॉक निवडावे लागतात ज्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. म्हणजेच स्टॉक जरी खाली आले तरी ते जास्त अवधीसाठी खाली राहत नाहीत. कारण यामध्ये बरेच मोठे इन्व्हेस्टर, म्युच्युअल फंड्स, डोमेस्टिक आणि फॉरेन इन्व्हेस्टर यांचा पैसा गुंतलेला असतो आणि हे लोक जोपर्यंत पैसा काढून घेत नाही तोपर्यंत तो स्टॉक खाली येण्याची शक्यता नसते. फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक शोधण्यासाठी आपण खालील वेबसाईटचा वापर करू शकता. https://www.screener.in/ या वेबसाईटमध्ये आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसशी संबंधित सर्व घटकांची माहिती मिळते. 1.
सर्वात प्रथम https://www.screener.in/ या वेबसाईटवर जाऊन आपल्याला स्टॉकचे नाव टाईप करावे लागते. 2. आता आपल्यासमोर या स्टॉकची फंडामेंटल ॲनालिसिस संबंधित सर्व माहिती आलेली आहे, ज्यामध्ये आपण PE रेशो, फेस व्हॅल्यू, मार्केट कॅप इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी पाहू शकता. 3. थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कंपनीच्या सध्याच्या कामगिरीचा आढावा खाली दाखविल्याप्रमाणे पाहायला मिळतो. यामध्ये कंपनीची कामगिरी मागील काही वर्षाच्या तुलनेत निराशाजनक राहिली आहे. 4. आणखी खाली स्क्रोल केल्यानंतर पीर कंपॅरिझनमध्ये आपल्याला रिलायन्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांची माहिती पाहायला मिळते. त्यानुसार कोणत्या प्रतिस्पर्धी कंपनीने त्या सेक्टरमध्ये रिलायन्सपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे हे आपल्याला समजते. 5. त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट्स या विभागात कंपनीच्या त्रैमासिक कामगिरीचा आढावा घेता येतो. त्यामध्ये कंपनीच्या मागच्या कामगिरीची आणि सध्याच्या कामगिरीची तुलना केली जाते. त्यासाठी आपण नेट प्रॉफिट नावाचा घटक पाहू शकता. 6. त्यानंतर आणखी खाली आल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस नावाचा घटक दिसतो, जो फंडामेंटल ॲनालिसिसमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्या आधारे कंपनीच्या वार्षिक कामगिरीचा आपल्याला आढावा घेता येतो. यामध्ये नेट प्रॉफिट आणि EPS इन RS हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. कंपनीचे नेट प्रॉफिट आणि EPS हा मागील काही वर्षाच्या तुलनेत जर जास्त असेल तर त्यास स्टॉकचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत असे मानले जाते आणि असे स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगकरिता निवडले पाहिजेत. वरील उदाहरणात फक्त स्क्रीनरचा वापर करून चांगले फंडामेंटल असलेले स्टॉक कसे निवडावे हे दिलेले आहे. यामध्ये कोणताही स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही. स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसे वापरतात? जर आपण फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक सिलेक्ट केले असतील तर एंट्री घेण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिसचा वापर केला जातो. स्ट्रॉंग फंडामेंटल असलेले स्टॉक प्रॉफिट बुकिंगमुळे किंवा काही कारणास्तव खाली येतात, पण ते फार काळ खाली राहत नाहीत, कारण बरेच ट्रेडर्स ते खाली येण्याची म्हणजे स्वस्त होण्याची वाट पाहत असतात. टेक्निकल ॲनालिसिसप्रमाणे जर ते स्टॉक एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आले तर त्यामध्ये पुन्हा खरेदी चालू होते आणि तेथून ते स्टॉक पुन्हा वर जातात. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढण्याचे बरेच प्रकार आहेत. यामध्ये चार्टवर आडव्या रेषा मारून सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढला जातो. सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे असे पॉईंट जेथून मार्केटच्या ट्रेंडमध्ये बदल झालेला आहे. या उदाहरणामध्ये आपण 200 EMA चा वापर सपोर्टसाठी करणार आहोत. 200 EMA हा एक स्ट्रॉंग सपोर्टचे काम करतो. सामान्यपणे ज्यावेळी एखादा स्टॉक 200 EMA च्यावर असतो तेव्हा तो बुलिश समजला जातो आणि जर तो स्टॉक 200 EMA च्या खाली असेल तर तो बिअरिश समजला जातो. बरेच ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर हे स्टॉक 200 EMA पर्यंत येण्याची वाट पाहत असतात, कारण तेथून स्टॉकवर जाण्याची शक्यता असते आणि आपण एका चांगल्या किमतीला स्टॉक खरेदी करू शकता. यामध्ये आपल्याला फक्त फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या स्टॉकचे निरीक्षण करायचे आहे आणि ज्यावेळी तो स्टॉक 200 EMA च्या जवळ येतो तेव्हा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचा आहे, जेथून तो स्टॉक पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे. खालील उदाहरणामध्ये बजाज फायनान्सचा स्टॉक दिलेला आहे. या स्टॉकचे फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहे आणि तो 200 EMA च्या जवळ आलेला आहे. 200 EMA च्या जवळ या स्टॉकने बुलिश हॅमर नावाचा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे आणि तेथून तो स्टॉक पुन्हा वर गेला आहे. अशा प्रकारे फक्त 200 EMA चा वापर करून काही कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या मदतीने आपण योग्य वेळी स्टॉकमध्ये एंट्री घेऊन चांगला नफा कमवू शकता. स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये काय फरक आहे? बऱ्याच जणांना
पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग हे सारखेच आहे असे वाटते, पण यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे आणि तो म्हणजे वेळेचा. स्विंग ट्रेडिंगमध्ये शेअर्स हे काही दिवसासाठी होल्ड केले जातात, तर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये शेअर्स काही महिन्यासाठी किंवा काही वर्षासाठी होल्ड केले जातात. त्यामुळे पोझिशनल ट्रेडिंग हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार आहे. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये स्टॉक सिलेक्शन, एंट्री आणि एक्झिट हे सर्व स्विंग ट्रेडिंगसारखेच असते. ज्या ट्रेडर्सकडे स्टॉकचे ॲनालिसिस करण्यासाठी जास्त वेळ नसतो किंवा ज्या ट्रेडर्सला जास्त कालावधीसाठी स्टॉक होल्ड करायचे आहेत, असे ट्रेडर्स हे पोझिशनल ट्रेडिंग करतात. जेवढा जास्त कालावधीसाठी स्टॉक होल्ड केला जातो, तेवढा जास्त नफा होण्याची शक्यता असते. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंगच्या तुलनेत खूपच कमी रिस्क असते.